भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आहे आणि अमेरिकेनं देखील ती आता मान्य केलेली आहे। या संघर्षात भारतानं पाकिस्तानला मोठं नुकसान पोहोचवलंय। त्यांच्या एअरबेसला आज भारतानं लक्ष्य केलंय। या युद्धात भारताची लष्करी ताकद जगानं अनुभवली। अमेरिकेचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात सॅटेलाइट इमेजचा आधार घेतलाय। संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यास भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय। बघा हल्ल्याआधी कसं होतं आणि हल्ल्यानंतर कसं होतं आपण पाहिलीत, दोन चित्र पाहिलीत। सर्वोदय एक्सप्रेस बघा हल्ल्याआधी कसं होतं त्यानंतर हल्ल्यानंतर कसं होतं। बघा पाकिस्तानी लष्कर तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झाला। न्यूयॉर्क टाइम्सचा हा अहवाल आहे। या अहवालातले महत्त्वाचे मुद्दे आहेत। भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालंय असं देखील म्हटलंय। दोन अण्वस्त्रधारी देशांमधील सर्वात मोठं युद्ध होतं असं देखील त्यांनी म्हटलंय। भारत पाकिस्तानकडून हवाई चाचणीसाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर झाला असं देखील त्यात म्हटलंय। भारताचा उधमपूर हवाईतळ उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा आहे असं देखील न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय।